नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे भाजपला गोकुळसारखी संस्था हातातनं घालवायची आहे का? म्हणजे गोकुळवर आपण बरेच व्हिडिओ बनवले. आपल्याला त्याच्यात काही चांगला पण खूप हे मिळाला. पण आज मुश्रीफांचं तिथे सत्ता आहे आणि मुश्रीफांनी ह्या सत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जिहादी वृत्ती तिथे आणलेली आहे आणि हे आपण सिद्ध करू शकतो. तसं त्याला काही नाही. भ्रष्टाचारही तिथे खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि मुश्रीफांना तिथे प्रशासक न आणता तिथे निवडणुका बिनविरोध निवडणुका करायच्या होत्या. म्हणजे त्यांचंच राज्य परत आणायचं होतं. पण तसं काही घडलं नाही. कारण देवेंद्र फडणवीसांनी तिथे एक प्रशासक आणला आणि प्रशासक आणून तिथे इन्क्वायरी लावली. पण ती इन्क्वायरीसुद्धा बरोबर होत नाही आहे. ती इन्क्वायरीसुद्धा बरोबर होत नाही कारण मुश्रीफांचा यांना काय म्हणतात त्याला जे तुमचे प्रशासक आहेत, 5 प्रशासक आहेत, यांच्यावर जबरदस्त पॉवर आहे त्यांची. जबरदस्त त्यांच्यावर दडपण आहे त्यांचं, मुश्रीफांचं. आणि दुर्दैव असं आहे की मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा साथ आहे. म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या हातात का सत्ता दिली आहे मला कळत नाही तिकडची. ते आता त्यांचं कोल्हापूरला फक्त घर आहे, ह्याच्या पलीकडे त्यांचं काय आहे? काय जसं राष्ट्रवादी काँग्रेसनी सगळी सत्ता मुश्रीफांना दिली आहे, एकनाथ शिंदेंनी सगळी सत्ता तिथे ह्यांना दिलेली आहे, काय म्हणतात त्याला, आबिटकरांना दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आबिटकर आणि नरके यांना दोघांना दिलेली आहे. तसं भाजपकडनं तिथे कोण आहे? महाडिक तिथे जोरदार होते. म्हणजे संस्था उभी करण्यामध्ये महाडकांचा मोठा हात आहे, महादेवराव महाडकांचा. पण आज महाडिक भाजपमध्ये आहेत, पण महाडकांकडे ती सत्ताच नाही. महाडकांकडे काहीच त्यांच्याकडे हे नाही. मग जेव्हा हे ठरलं तेव्हा एकत्र निवडणुका लढवायच्या किंवा बिनविरोध करायच्या. त्यावेळेस ठरावाचं म्हणजे भाजपचे किती घ्यायचे, कोणाचे किती घ्यायचे हे ठरलं आणि ते ठरल्यानंतर त्याप्रमाणे करायला पाहिजे. पण आज मुश्रीफ भाजपला डावलून माझ्या माहितीप्रमाणे उद्या ते त्यांचे ठराव हे करणार आहेत. त्याच्यानंतर आता सगळ्यात जास्ती ठराव मुश्रीफांची असण्याची शक्यता आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की 2021पर्यंत फक्त 3000 संस्था होत्या. 2021 ते 26 ह्या 5-6 वर्षामध्ये मुश्रीफांची सत्ता असताना मुश्रीफांनी तिथे ॲडिशनल म्हणजे इतके 40 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 40 वर्ष तिथे 3000 संस्था असताना मुश्रीफांनी 5 वर्षामध्ये तिथे जवळजवळ 2700 संस्था वाढवल्या. त्या 2700 संस्थांमधल्या 457 संस्था ह्या बोगस आहेत किंवा त्याच्यावर ते कारवाई चाललेली आहे. आता त्याच्यावर कारवाई चाललेली आहे तर मुश्रीफांच्या ह्या बोगस संस्थांचे समजा त्यांनी ठराव दिले तर त्या ठरावाला तर मुश्रीफांचेच ठराव जास्ती होणार आणि परत मग मुश्रीफ त्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांचे भाजपचे जास्ती झाल्यावर ते मुश्रीफ तिथे आकारतांडवपणा करणार की बाबा रे माझ्यावर अन्याय झाला. मुश्रीफ स्वतःवर अन्याय सहन करून घेतील का कधी? मुश्रीफ स्वतःवर अन्याय सहन करून घेतील का कधी? आणि मला हे मग कळत नाही आहे भाजपचं किंवा इवन चंद्रकांत पाटलांचं सुद्धा की एवढे सगळे पुरावे तिथे भ्रष्टाचाराचे असताना हे का नाही त्याच्यावर काही ॲक्शन घेत आहेत? ठीक आहे, युती धर्म आहे, पाळायचा आहे. मग युती धर्म काय मी मागेसुद्धा बोललेलो आहे ह्या बाबतीमध्ये की युती धर्म काय फक्त देवेंद्र फडणवीसांनीच पाळायचा, मुश्रीफांनी पाळायचा नाही. मुश्रीफ कुठेही देवेंद्र फडणवीसांना या गोकुळच्या माध्यमातून अडचणीत आणणार. आणि आजपर्यंत मुश्रीफ महानंदावर होते. महानंद कोणी संपवली? KDCCवर 11 वर्ष प्रशासक होता, कोणामुळे होता? महानंदा कोणी खाऊन संपवली एवढी मोठी संस्था? मुश्रीफांच्या साखर कारखान्यातले जे काही हे आहेत त्याच्यावर तुम्ही बघा, सगळं उर्दूमध्ये लिहिलेले परदेशात पाठवण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. आज इथे हलाल सर्टिफिकेट कशाला पाहिजे? हलाल सर्टिफिकेट तुम्हाला आपल्याकडनं घेणार नाही तर कोणाकडनं घेणार ते? आपण त्यांच्याकडनं तेल नाही घेतलं तर काय? आणि इथे आहे ना 150 कोटी जनता एवढी.
म्हणून आज मला असं वाटतं की खरोखर भाजप म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या हातात दिलं. एक तर चंद्रकांत पाटलांना बेसिकली यश नाही, ते स्वतःच निवडून येऊ शकत नाही. मग मला त्यांचा वैयक्तिक विरोध नाही, पण त्यांनी पॉझिटिव्ह राजकारण करावं. त्यांचं राजकारण म्हणजे भाजपला संपवण्याचंच राजकारण करतात ते. आज भाजप जे काही आलेलं आहे वरती ते त्यांच्यामुळे आलेलंच नाही आहे. ते प्रदेशाध्यक्ष असताना तर ते सरकार गेलं होतं. म्हणूनच त्यांची जी एवढी मोठी खाती काढली होती, 2 नंबरचं स्थान होतं. ते म्हणतात शरद पवारला मी संपवलं. त्यांनी नाही संपवलं शरद पवारांना. शरद पवारांना त्यांनी नाही संपवलं. काय तर मला एक हे आहे की ह्यांनी हे जे काय आहे मुश्रीफांची दादागिरी ही बंद करून टाकली पाहिजे. आणखीन भाजपचं कुठलं तरी तिथे लोकल नेतृत्व पाहिजे. मग महाडिकांना ठेवा तुम्ही, शिवाजी पाटलाला ठेवा तुम्ही, किंवा आवाड्यांना करा तुम्ही, पण कोणाच्या तरी नेतृत्वाखाली तुम्ही ते करा ना. म्हणजे गोकुळ म्हटलं तर त्यांनी म्हाडकांना द्यायला पाहिजे, कारण म्हाडकांचा तिथे होल्ड आहे. आजही महादेवराव माडिक उभे राहिले तर ते तिथे सगळं निवडून आणू शकतील. वरती आपलं सरकार आहे, खाली आपलं सरकार आहे, ह्याच्यात सरकार आहे, तर मग गोकुळसारखी संस्था सोडायची का? म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांना अगदी कळकळीची विनंती आहे की गोकुळ हातचं जाऊ देऊ नका. ही जी दादागिरी चाललेली आहे, हा जो जिहाद चालला आहे, मी दादागिरी म्हणणार नाही, हा जो मुश्रीफांचा जिहाद चालला आहे, हा जिहाद थांबवायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.